हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 23 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर दुष्यंतने बाळजाबाईला आई अशी हाक मारली आहे. आजचा एपिसोड खरंच खूप इमोशनल होता. बाळजाबाईला खूप दुःख झालं होतं जेव्हा त्या संस्थेच्या बायकांनी तिचा अपमान केला होता. तेव्हा बाळजाबाईच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहत होते. पण हे अश्रू पुसायला तिचा लेक धावून आला. दुष्यंतने बाळजाबाईची हिंमत वाढवली आणि म्हणाला की माझी आई कितीही वाईट वागलेली असली ना तरी ती लेचीपेची नाहीये. प्रत्येक संकटात खंबीर उभी राहून तिने त्या संकटांना परतून लावलंय आणि कोणाच्या बोलण्याने ती अशी खचून जाणार नाही हेही मला माहिती आहे. आणि दुष्यंतचे हे शब्द ऐकून खरंच बाळजाबाईला खूप आनंद झाला. कृष्णाला घट्ट मिठी मारून तिने आभार मानलेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूजा आणि समरने बाळजाबाईचा आम्ही कसा अपमान केला हे सगळं सावित्रीला सांगितलेलं असतं. आणि सावित्री म्हणते त्या बाळजाबाईचा 4 भिंतीत झालेला अपमान काय फायद्याचा. तिचा 4 भिंतीत नाही तर संपूर्ण गावासमोर अपमान व्हायला पाहिजे. संपूर्ण पंचक्रोशीत अपमान व्हायला पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, माझी तर खूप वर्षापासून इच्छा आहे की त्या बाळजाची गावातून धिंड निघायला पाहिजे. गळ्यात चपलाचा हार घालून तोंडाला काळं फासून अख्ख्या गावातून तिची धिंड काढायची आहे मला. पूजा आणि समरला मोठा धक्काच बसतो. सावित्री खूप इमोशनल होते आणि म्हणते माझ्या नवऱ्याचा सुद्धा तिने असाच अपमान केला होता. त्याला कर्ज फेडता आलं नाही म्हणून संपूर्ण गावातून त्याची धिंड काढली होती. त्याच्या गळ्यात चपलाचा हार घातला होता. तोंडाला काळं लई 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 काळं फासलं होतं आणि त्याची गावातून धिंड काढली होती. हे सगळं बोलताना सावित्रीच्या डोळ्यातून पाणी येतं. सावित्री रडू लागते. समर आणि पूजाला सुद्धा खूप वाईट वाटतं. सावित्री म्हणते तेव्हापासून माझं हे स्वप्न आहे की त्या बाळजाची सुद्धा गावातून अशीच धिंड काढायची. तिचा असाच अपमान करायचा. तिला सोडायचं नाही. वाटोळ वाटोळ होईल तिचं. हे सगळं बोलताना सावित्री खूप इमोशनल होते. ढसाढसा रडू लागते. फ्रेंड्स, सावित्रीचा आपल्याला कितीही राग येत असला तरीसुद्धा बाळजाबाईने जी पापं केली आहेत ती तर आहेतच. आणि खरंच कृष्णाच्या वडिलांबरोबर सावित्रीच्या नवऱ्याबरोबर बाळजाबाई खूप वाईट वागली होती. सावित्री रडत असते. पूजा तिला शांत करते. आई शांत हो, शांत हो. तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे मी. त्यामुळे टेन्शन घेऊ नको. ही तुझी पूजा तुझी प्रत्येक स्वप्न पूर्ण करून दाखवेल. हे ऐकून सावित्री शांत होते. आणि इकडे बाप बेटे दलपत आणि जयकांत मस्त एकत्र दारू पीत बसलेले असतात. दोघे चिअर्स करतात. जयकांत आणि दलपतला आनंद झालेला असतो. आज घरात जो काही धिंगाणा झाला, बाळजाबाईचा अपमान झाला, तो त्यांना आवडलेला असतो. आणि दलपत खरंच खूप हुशार आहे. कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळजाबाई 0 त्यांच्यासमोर एवढे हुशार आहे बाप बेटे. दलपत म्हणतो जयकांत शेठ, आज घरात जे काही घडलं ना ते आपोआप नाही घडलं तर ते घडून आणलंय त्या पूजा आणि समरने. जयकांत विचारतो म्हणजे? दलपत सांगतो कोणत्याही संस्थेच्या बायका अशा रात्री घरी येऊन घरातील बाईचा अपमान करत नाही. हे सगळं पूजाचं कटकारस्थान होतं. ती संस्थासुद्धा खोटी, त्या बायकासुद्धा खोट्या. फक्त बाळजाबाईचा अपमान करण्यासाठी त्यांना या घरात त्या पूजाने आणलं होतं. जयकांत म्हणतो पप्पा, माझ्यासुद्धा ते लक्षात आलंय. पण मला हे कळत नाहीये की पूजाने बाळजाबाईवर का निशाणा साधला, तिच्यावर का वार केला असेल. तेव्हा दलपत जयकांतला समजावून सांगतो कसं आहे ना जयकांत शेठ, आत्ताच त्या पूजा आणि समरने कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि कृष्णाने त्यांना माफ केलं. जास्त मोठी शिक्षा दिली नाही, नाहीतर दोघे आता तुरुंगात खडी फोडत असते. आणि जर लगेच कृष्ण आणि दुष्यंतला समजलं की पूजा आणि समर शिक्षा भोगण्याचं नाटक करताय आणि त्यांनी आपली कटकारस्थानंसुद्धा पुन्हा सुरू केली आहेत, तर मग कृष्ण आणि दुष्यंत या दोघांना सोडणार नाही. त्यांचा कायमचा दी एंड करून टाकतील. त्यामुळे त्या दोघांचा हा प्लॅन आहे की डायरेक्ट कृष्ण आणि दुष्यंतवर वार करायचा नाही तर बाळजाबाईवर वार करायचा. जयकांत विचारतो पण त्याचा काय फायदा. दलपत त्याला समजावून सांगतो
कारण सध्या कृष्ण आणि बाळजाबाईमध्ये माय लेकीचं नातं आहे आणि जेवढा त्रास बाळजाबाईला होईल त्यापेक्षा जास्त त्रास कृष्णाला होईल. त्यामुळे बाळजाबाईला जखम होईल आणि कृष्णाला दुखणार असा विचार करूनच समर आणि पूजाने बाळजाबाईवर वार केला आहे आणि आता ते बाळजाबाईवरच वार करत राहतील, ज्याचा त्रास दुष्यंत आणि कृष्णाला होईल. जयकांत म्हणतो, पप्पा पटतंय मला तुमचं, परंतु या सगळ्या गोष्टींचा आपण फायदा करून घ्यायला हवा. जर आपण त्यांच्याविरुद्ध पुरावे जमा केले तर आपल्याला त्यांना ब्लॅकमेल करता येईल आणि जे हवंय ते मिळवता येईल. तेव्हा दलपत म्हणतो, होय होय, पण पूजा आणि समर खूप मोठी रिस्क घेत आहे. जर कृष्ण आणि दुष्यंतला हे समजलं तर त्या दोघांचा डी एंड झालाच म्हणून समजा, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे त्या दोघांना ब्लॅकमेल करताना किंवा मदत करताना आपलं नाव कुठेही येणार नाही याचं ध्यान ठेवा. जयकांतला सुद्धा हे पटतं आणि हे दोघे बाप बेटे भलतेच खुश होतात. दुसरीकडे बाळजाबाई तिच्या रूममध्ये असते, रडत असते, खूप दुःखी असते. बाळजाबाईला आठवतं की त्या संस्थेच्या बायका काय म्हणाल्या, तुम्ही बरोबर कोणालाही आणा पण त्या बाळजाबाईला नका आणू, कारण ती नाचणारी गाणारी बाई कोणत्याही नात्याशिवाय तुमच्या घरात राहतीये, त्यामुळे आमच्या संस्थेची बदनामी होईल. हे सगळं आठवून बाळजाबाई ढसाढसा रडत असते आणि तेवढ्यात आढळराव रूममध्ये येतात. आढळरावांना दिसतं की आज जे काही झालं त्यामुळे बाळजा खूप दुःखी आहे आणि ती रडतीये आणि आढळराव तिच्याकडे पाहतच राहतात. बाळजाबाई या सगळ्यांचा विचार करून रडत असते. आढळराव तिला आवाज देतात, बाळजा, आणि आढळरावांना काही कळायला नको, त्यामुळे बाळजाबाई आपले डोळे पुसते. आढळरावांजवळ येते आणि म्हणते, तुमची सगळी औषधं वगैरे तिथे टेबलवर मी ठेवली आहे, आणि ती नजर चोरण्याचा प्रयत्न करते. आढळरावांना कळू नये मी किती दुःखी आहे अशी तिची इच्छा असते, पण आढळरावांना हे समजलेलं असतं आणि आढळराव म्हणतात, बाळजा, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी तुझ्या डोळ्यात मला ते दिसून येतंय, प्लीज तू रडू नकोस. बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. आढळराव म्हणतात, आजपर्यंत तू इतकी पापं केली, इतकी कटकारस्थानं केली, तुझं मनात इतकं काळबेरं होतं, तेव्हा लोक तुला नाही नाही ते बोलले, पण तू कधीच त्याचा विचार केला नाही, आणि आता तर तू चांगुलपणाच्या वाटेवर निघाली आहे. तुझं मन इतकं निर्मळ आहे, मग लोकांच्या बोलण्याचा काय एवढा त्रास करून घ्यायचा? अगं, लोकांना तोंड दिली आहेत तर ती त्यातून बोलणारच, काही चांगली बोलणार, काही त्यातून घाण ओकणार, आणि तू जर प्रत्येकाचाच असा विचार करत बसली तर तू स्वतः कशी जगणार याचा विचार कर. बाळजाबाई म्हणते, आढळराव, मला माहिती आहे की लोक तर बोलणारच, कारण माझी अर्धी जिंदगी ही पापं करण्यात गेली आणि आता अर्धी जिंदगी त्याचा पश्चाताप करण्यात जाणार आहे. मला कधीच सुख मिळणार नाही हे मला माहिती आहे. मला लोक बोलत राहणार, दूष न देत राहणार, टोमणे मारत राहणार, आणि मला ती सहन करत करतच जगायची आहे, कारण ही माझ्या पापांची फळं आहेत. पापं मी केली आहेत तर फळंसुद्धा मलाच चाखावी लागणार. आढळरावांना सुद्धा ही गोष्ट पटते. बाळजाबाई म्हणते, मी दुःखी झाले होते, पण हळूहळू मला याचीसुद्धा सवय होईल. लोक मला बोलणार आणि मला ते सहन करून घ्यावंच लागणार आहे. असं म्हणून बाळजाबाई तेथून निघून जाते. आढळरावांना सुद्धा खूप वाईट वाटतं. वाईट माणूस हा चांगल्या मार्गावर निघाल्यानंतर लोक त्याला दूष न देतातच, तो कधीच बदलू शकत नाही असं त्याला म्हणतातच, पण प्रत्येक वाईट मार्गावरून चांगल्या येणाऱ्या माणसाने या गोष्टींचा विचार न करता आपली ती चांगली वाट नेहमी धरून ठेवायची असते, हे आढळरावांच्या सुद्धा मनात असतं. आणि इकडे भक्ती ही घराचा दरवाजा उघडून घरामध्ये येते आणि अचानक भक्तीला आलेलं पाहून सावित्री आणि पूजाला जबर धक्का बसतो. भक्ती या सगळ्यांकडे रागारागाने पाहत असते आणि पूजा ही भक्तीकडे पाहून खूप घाबरते, आणि तेवढ्यात भक्ती रागारागाने पुढे येते आणि म्हणते, पूजे, कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच. मला माहीतच होतं तू आणि तुझा नवरा काही सुधारणारे नाही आहात. अगं, त्या कृष्णाने आणि दुष्यंत सरकाराने तुझ्यावर उपकार केले, कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तू. त्यांच्या मनात असताना तर त्यांनी तुला खडी फोडायला पाठवलं असतं, पण तरीसुद्धा त्यांनी असं केलं नाही. बहीण म्हणून तुला माफ केलं, तुला साधी शिक्षा दिली फक्त, तरीसुद्धा तू परत तेच करतेयस. पुन्हा एकदा त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान, त्यांना मारण्याचा प्रयत्न, त्यांच्या अपमानाचा प्रयत्न, पुन्हा पुन्हा तू हेच सुरू केलंय. पूजा, सावित्री, समोर खूप घाबरतात. भक्ती म्हणते, पूजे, पण एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या पापांचा घडा भरत आलाय. आता तुझ्या पापांना माफी नाही. जर कृष्ण आणि दुष्यंत सरकारांना हे कळलं ना तर ते तुला कायमची खडी फोडायला पाठवतील. तू आणि तुझा नवरा
आनंदाने करा मग त्या जेलमध्ये संसार. पूजा खूप घाबरलेली असते, समरसुद्धा घाबरतो. भक्ती विचारते, पूजे कटकारस्थानं करून तुझं मन नाही भरत का गं? आजपर्यंत इतकी कटकारस्थानं केली, कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, घरात इतके तमाशे घातले, गोंधळ घातले, तरी तुझं मन भरलंच नाही ना. आता तुला रंगेहात पकडलं, तुला माफ केलं, साधीभोळी शिक्षा दिली, तरी तुझे तेच जे केलं होतं तेच केलं. तू कधीच सुधारणार नाहीये, मला वाटलंच होतं. पण आता मी गप्प बसणार नाहीये. मी आत्ताच्या आत्ता जाणार आणि कृष्णाला तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं सगळं सत्य सांगणार. त्यानंतर तुम्ही दोघे आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडा, त्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही आहात, एवढं लक्षात ठेवा. सावित्री खूप घाबरते, भक्तीला गप्प बसवण्याचा प्रयत्न करते, पण भक्तीमध्ये एक वेगळीच ताकद आलेली असते. भक्ती खूप चिडलेली असते आणि म्हणते, आता तू आणि तुझा नवरा आयुष्यभर जेलमध्ये सडणार. मी चालले कृष्ण आणि दुष्यंत सरकारांना सगळं सांगायला. आणि तेवढ्यात पूजा भानावर येते. सावित्री तिच्या खांद्यावर हात ठेवते, तिला भानावर आणते. कारण असं काहीच घडलेलं नसतं, फक्त भक्तीने दरवाजा उघडून ती आतमध्ये आली आहे. पण त्यानंतर ती पूजाला जे काही बोलली ते सगळा तिचा भास असतो आणि पूजा भानावर येते आणि भक्ती तिच्याकडे प्रेमाने हसून पाहते. तेव्हा पूजाला समजतं, आता जे काही घडलं तो सगळा माझा भास होता. भक्ती मला अशी काहीही बोललेली नाही आहे आणि तिला आपल्या प्लॅनबद्दल काहीही कळलेलं नाही आहे. आणि इकडे बाळजाबाई घराच्या अंगणात येऊन बसलेली असते, रडत असते. जे काही झालं, त्या बायका जे काही बोलल्या त्याबद्दलच विचार करत असते. तेवढ्यात कृष्ण आणि दुष्यंत तेथे येतात. कृष्णा तेथे थांबते आणि दुष्यंत हा बाळजाबाई जवळ येतो आणि आपली आई रडतीये हे पाहून दुष्यंतला सुद्धा खूप यातना होतात. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुष्यंत हा बाळजाबाईवर चिडलाय. तिला आई मानत नाही, आई अशी हाकसुद्धा मारत नाही. पण आता हळूहळू या दोघांमधील वाद हा मिटत चाललाय. दुष्यंतचा राग कमी होतोय. दुष्यंत हा बाळजाबाईच्या शेजारी येऊन बसतो आणि म्हणतो, बाळजाबाई, आज जे काही झालं ना ते मलासुद्धा आवडलेलं नाही आहे. मलासुद्धा त्याच्या खूप वेदना झाल्या आहेत. म्हणजे कुणीतरी बाहेरची व्यक्ती येते, तुमच्याबद्दल काहीतरी बोलून जाते आणि आपण ते मनाला लावून घ्यायचं, ऐकून घ्यायचं, हे अतिशय चुकीचं आहे. मला मान्य आहे, तुम्ही आजपर्यंत जे काही केलं त्या बायका तेच बोलल्या. त्यांनी काही खोटं वगैरे सांगितलेलं नाही आहे. परंतु तुमच्यावर असं आरोप लावणं हे खूप चुकीचं आहे. आणि जर एखादी व्यक्ती ही चांगुलपणाच्या मार्गावर चालत असेल, झालं गेलं सगळं विसरून जात असेल, तर त्याला पुन्हा पुन्हा तीच आठवण करून देणं, त्याला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीबद्दल टोचत राहणं हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे आणि मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. बाळजाबाई रडत असते. कृष्णा हे सगळं ऐकत असते. आज दुष्यंतने बाळजाबाईला हिंमत द्यायचं ठरवलेलं असतं. आणि इकडे भक्ती पूजा आणि समरजवळ येते आणि विचारते, काय गं पूजे, माझ्याकडे असं का पाहतीये? तर पूजा विचारते, म्हणजे? भक्ती म्हणते, अगं काय झालंय, असं भूत पाहिल्यासारखं का पाहतेय माझ्याकडे? तेव्हा कुठे पूजा भानावर येते आणि म्हणते, अगं नाही, तू इतक्या रात्री घराबाहेर गेली होतीस ना, मग तू एवढ्या रात्री कोठे गेली होतीस? मी त्याचाच विचार करत होते. भक्ती सांगते, असं होय, अगं पाऊस चालू आहे ना एवढा, तर ते बंब्याचं घर आहे ना, ते बंब्याच्या घराची भिंत ढासळली. पूजा, अरे बापरे, असं एक्सप्रेशन देते. भक्ती सांगते, त्याला मदत करायला गेले होते आणि कसं आहे, तशी तर कृष्णा पण आली असती, पण कृष्णामागे काय व्याप कमी आहे, त्यामुळे कृष्णाला नाही बोलवलं, मीच गेले होते. मग पूजा अतिशय आपुलकीने चौकशी करते, बंब्या तर बरा आहे ना, बंब्याला काही लागलं तर नाही ना? भक्ती सांगते, नाही नाही, तो बरा आहे. आता उद्या काही गडी बोलवावे लागतील, ती भिंत पुन्हा रचून द्यावी लागेल, घराची डागडुजी करावी लागेल, करू ते आम्ही सगळं उद्या, असं म्हणून भक्ती आतमध्ये निघून जाते. तेव्हा कुठे पूजा आणि समोरचा जीव भांड्यात पडतो की हिने काही ऐकलेलं नाहीये. आणि इकडे दुष्यंत हा बाळजाबाईला समजवण्याचा प्रयत्न करतो. बाळजाबाई, बाहेरच्या माणसांची तोंड आपण नाही बंद करू शकत आणि कितीही नाही म्हटलं तरी तुम्ही आजपर्यंत जे काही केलंय ते सगळं लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे लोक हे बोलतच राहणार. फक्त तुम्ही जो चांगुलपणाचा मार्ग पकडलाय तो कधीही सोडू नका. तुम्हाला खरं सांगायचं ना, तर आजपर्यंत मलाही असं वाटायचं की तुम्ही कधीच नाही बदलू शकत. तुम्ही हे जे काही चांगुलपणाचं वागताय, चांगलं वागण्यासारखं दाखवताय, हे सगळं तुमचं नाटक आहे. ही तुमची नाटकं सुरू आहे. तुम्ही कधीच बदलू शकत नाही असंच मला वाटायचं. बाळजाबाई हे सगळं ऐकत असते. कृष्णासुद्धा ऐकत असते. दुष्यंत म्हणतो, पण मला कृष्णा नेहमी सांगायची की नाही, बाळजाबाई बदलल्या आहेत, आपण त्यांना संधी द्यायला हवी, त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. पण मी कृष्णाशी भांडायचो, म्हणायचो नाही,
कृष्णा तू खूप मोठी चूक करतीये, बाळजाबाई कधीच बदलू शकत नाही. पण हळूहळू तुम्ही मला चुकीचं ठरवलं आणि आता माझा तुमच्यावर बऱ्यापैकी विश्वास बसलाय. माझ्या मनात तुमच्याबद्दल जो राग होता तो आता जवळपास नाहीसा झालाय. हे ऐकून बाळजाबाई खूप खुश होते. दुष्यंतकडे प्रेमाने पाहते. दुष्यंत म्हणतो, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की लोकांचा विचार करू नका. कारण जेव्हा एखादी वाईट व्यक्ती ही चांगल्या मार्गावर चालायला सुरुवात करते तेव्हा कोणाचाच त्यावर विश्वास बसत नाही. ही व्यक्ती नाटक करत असेल असं सगळ्यांना वाटतं आणि मग लोक त्याला आणखीन त्रास देतात. एक वेळेस ती व्यक्ती जेव्हा वाईट वागत होती तेव्हा लोक त्याला घाबरलेले असतात की हा तर वाईट आहे, आपण याला काही बोललो तर हा आपल्याला मारेल, त्रास देईल. तेव्हा कुणी काही करत नाही. पण जेव्हा ती व्यक्ती सुधारते तेव्हा मात्र लोक त्याला वाटेल ते बोलतात आणि त्याला चांगल्या वाटेवर चालू नको यासाठी प्रवृत्त करतात. पण आता तुम्ही बदलले आहात त्यामुळे लोक तुम्हाला बोलतील, टोमणे देतील, दूषणं देतील, तुम्ही जुन्या काळात काय काय करून ठेवलंय त्या सगळ्यांची आठवण करून देतील. पण तुम्ही तुमच्या चांगुलपणाची वाट कधीच सोडू नका. कधीच त्या लोकांचा विचार करू नका आणि बदलण्याचा सुद्धा विचार करू नका. कारण तुम्ही जशा वागताय ना, मला माझी आई अगदी तशीच हवी होती. हे ऐकून बाळजाबाईला खूप आनंद होतो. कृष्णाच्याही डोळ्यात पाणी येतं. दुष्यंत म्हणतो, बाळजाबाई खरंच तुम्ही आता जे काही वागताय, कृष्णाशी वागताय, कृष्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताय ना, मला माझी आई अगदी तशीच हवी होती आणि तुम्ही तशाच वागताय. माझ्या मनातील तुमच्याबद्दलचा राग हा जवळपास नाहीसा झालाय, संपलाय. त्यामुळे तुम्ही नेहमी असंच वागावं हीच माझी इच्छा आहे. तुम्ही असं पुन्हा कधीही बदलू नका, अशाच वागत राहा. बाळजाबाई ही दुष्यंतकडे पाहत असते, पण दुष्यंत तेव्हा तिच्याकडे पाहत नाही. मग बाळजाबाई खाली पाहते तेव्हा दुष्यंत तिच्याकडे पाहतो. अजूनही बाळजाबाईला आई म्हणून हाक मारावी, आईला अशी कडाडून घट्ट मिठी मारावी एवढी हिंमत दुष्यंतमध्ये आलेली नसते. पण आज जे काही झालं, त्या बायकांनी बाळजाबाईचा जो काही अपमान केला तो दुष्यंतच्या सुद्धा जिव्हारी लागलेला असतो आणि आपल्या आईला हिंमत द्यायला पाहिजे हे दुष्यंतला समजतं. कारण या अपमानामुळे बाळजाबाई पूर्णपणे कोलमडून गेली आहे, तिला त्रास होतोय आणि अशा वेळेस माणूस चांगुलपणाचा मार्ग सोडू शकतो हे दुष्यंतला माहिती आहे. आणि आपल्या आईने हा चांगुलपणाचा मार्ग कधीच सोडू नये, नेहमी असंच चांगलं वागावं म्हणून तो बाळजाबाईची हिंमत वाढवायला आलेला असतो आणि बाळजाबाईला हे सगळं सांगत असतो. आणि इकडे पूजा ही सावित्रीला सांगते, आई आपल्याला या भक्तीपासून सावध राहावं लागेल बरं का. कारण ह्या भक्तीला जर काही समजलं तर भक्ती लगेचच कृष्ण आणि दुष्यंतला सगळं जाऊन सांगेल. आणि जर ह्या गोष्टी दुष्यंत बाळजाबाईला समजल्या मग मात्र ते सगळे मिळून माझी वाट लावतील. मला कोठे भीक मागायला सुद्धा जागा ठेवणार नाही. त्यामुळे यांना यातलं काहीच नाही कळलं पाहिजे एवढं लक्षात ठेव. तिच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. ही गोष्ट सावित्रीला सुद्धा पटते. पूजा म्हणते, त्यामुळे या घरात काहीही बोलताना आपल्या आजूबाजूला ती आहे का, ती लपून ऐकते का, या सगळ्याकडे लक्ष द्यायचं. नाहीतर मग आपण संपलोच म्हणून समज. सावित्री यासाठी तयार होते. आणि इकडे दुष्यंत हा बाळजाबाईला म्हणतो, बाळजाबाई एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मी माझ्या आईला नेहमी असंच पाहिलंय. माझी आई ही कितीही वाईट वागत असली, तिने कितीही कटकारस्थानं कितीही पापं केली असली ना, तरी ती लेची पेची नाहीये, ती खमकी आहे. कितीही मोठी संकटं आली तरी ती घट्ट पाय रोवून त्या संकटांचा सामना करते आणि त्या संकटांना नमवते. दुष्यंत चक्क आपल्याला आई म्हणतोय हे ऐकून बाळजाबाई खूप खुश होते. कृष्णाला सुद्धा आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, मी माझ्या आईला आजपर्यंत कणखर पाहिलंय, त्यामुळे माझी आई अशी रडतीये, कुणीतरी येतं दोन शब्द सुनावतं आणि माझी आई रडतीये, हे मला सहन होणार नाहीये. मला माझ्या आईला स्ट्रॉंग पाहायचंय, मला माझ्या आईला कणखर खमकी असलेलं पाहायचंय. आणि आता माझी आई चांगली झाली आहे, चांगुलपणाच्या मार्गावर चालतीये, पण त्याचबरोबर ती खमकी आणि कणखरसुद्धा असायला हवी. प्रत्येक संकटाला तिने सामोरं जायला हवं आणि मला अशी माझी आई हवी आहे. बाळजाबाई दुष्यंतकडे पाहत असते. एवढा वेळ बाळजाबाईच्या डोळ्यांमध्ये दुःखाचे अश्रू होते. ती रडत होती, पण आता याच बाळजाबाईच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू असतात. दुष्यंत आपल्याला आई म्हणाला याचा तिला अत्यानंद झालेला असतो आणि तिच्या डोळ्यांमध्ये खूप आनंद असतो. आणि दुष्यंत म्हणतो, मला माझी आई अशीच हवी आहे. त्यामुळे आता रडायचं नाही तर लढायचं. या चांगुलपणाच्या लढाईमध्ये अशी अनेक संकट येतील, असे अनेक प्रसंग येतील जेव्हा असं वाटेल की मी आधीच बरी होते
असं चांगलेपणाचं वागून काही फायदा नाही आहे. पण त्यावेळेस एवढंच आठवायचं की माझ्या मुलाला मी अशीच पाहिजे आहे आणि मला माझी आई अशीच हवी आहे. असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. बाळाबाई त्याच्याकडे पाहतच राहते. कृष्णासुद्धा निघून जाते आणि बाळाबाई जोरात ओरडते, दुष्यंता दुष्यंता. बाळाबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. पुढच्या क्षणाला बाळाबाई ढसाढसा रडू लागते की माझ्या मुलाने मला आई म्हणून स्वीकारलंय. इतक्या दिवसांनी मला आई अशी हाक मारली आहे, माझं कौतुक केलंय, त्याचा आता माझ्यावर पूर्ण विश्वास बसलाय. मग त्याच वेळेस रडत असणाऱ्या बाळाबाईच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसूसुद्धा उमटतं. फ्रेंड्स, या सीनमध्ये खरंच बाळाबाईने खूप छान ॲक्टिंग केली आहे. डोळ्यातील आनंदाचे अश्रू, नंतर चेहऱ्यावरचं दुःखाचं रडू आणि त्याच वेळेस चेहऱ्यावरचं आनंदाचं हसू, हे सगळं अगदी काही सेकंदांमध्ये बाळाबाईच्या चेहऱ्यावर येतं आणि खरंच प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी येईल यात शंका नाही. आजचा एपिसोड खरंच खूप इमोशनल होता. दुष्यंतला बाळाबाईचं सत्य कळल्यानंतर दुष्यंतने बाळाबाईशी सगळे संबंध तोडले होते. बाळाबाईला आई मानण्यास नकार दिला होता. तो बाळाबाईला आई अशी हाकसुद्धा मारत नव्हता. पण आता दुष्यंतचा सुद्धा विश्वास बसलाय की बाळाबाई बदलली आहे, सुधारली आहे. आता ती आधीसारखी नाही राहिली आहे, चांगुलपणाच्या सत्याच्या मार्गावर चालतीये. त्यामुळे दुष्यंतने बाळाबाईला स्वीकारलंय. त्यामुळे बाळाबाई खूप खुश झाली आहे. आणि थोड्या वेळानंतर बाळाबाई आपल्या घरातील मंदिरासमोर उभी असते आणि म्हणते, देवी आई, थोड्या वेळाआधी माझ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू होते, पण आता माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत. कारण आज माझा लेक मला परत मिळाला आहे. आज मायलेकाची पुन्हा एकदा भेट झाली आहे. आज माझ्या लेकाने मला आई अशी हाक मारली आहे. आज खरंच मला खूप आनंद झाला आहे. देवी आई, या चांगुलपणाच्या वाटेवर चालताना कधी कधी असं वाटायचं की कुणीच मला कधीच स्वीकारणार नाही. माझ्यापासून दुरावलेली नाती मला परत कधीच मिळणार नाही. पण आज मला कळतंय की चांगुलपणाच्या वाटेवर चालताना थोडा वेळ लागू शकतो, पण तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळतंच. तुमची दुरावलेली नाती तुम्हाला परत मिळतातच. देवी आई, बाप्पा, खूप खूप धन्यवाद तुमचे. आज तुम्ही एका माय आणि लेकाची पुन्हा एकदा भेट घडून आणली. माझा लेक मला परत दिला, माझा दुष्यंत मला परत दिला. कृष्णा तेथे येते आणि हे सगळं ऐकत असते. बाळाबाई म्हणते, आजपर्यंत मी खूप पापं केली आहेत आणि त्या पापांची प्रायश्चित्त मी भोगतीये. पण हे प्रायश्चित्त भोगत असताना जर माझा लेक, माझी सून हे सगळे माझ्याबरोबर असतील ना, तर माझी वाट सोपी होईल. आणि माझी लेक तर माझ्याबरोबर होतीच, आता माझा दुष्यंतसुद्धा माझ्याबरोबर आला आहे. मी नक्कीच या चांगुलपणाच्या मार्गावर चालत चालत चांगली बनून दाखवेल, सगळ्या गावाचा विश्वास जिंकून दाखवेल. असं म्हणून बाळाबाई देवी आईला नमस्कार करते. हे पाहून कृष्णाला खूप आनंद होतो. बाळाबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. आज तिच्या लेकाने तिला पुन्हा एकदा स्वीकारलं म्हणून बाळाबाई खूप खुश असते, आनंदी असते. तिच्या आनंदाला पारावार राहिलेला नसतो. बाळाबाई देवी आईला नमस्कार करून मागे वळते आणि कृष्णा तिच्या समोर उभी असते. कृष्णाला पाहून बाळाबाईला खूप आनंद होतो. बाळाबाई तिला म्हणते, अगं कृष्णा, आज काय झालंय माहिती आहे का? तर कृष्णा सांगते, बाळाबाई, मी तुमचं आणि दुष्यंत सरकारांचं सगळं बोलणं ऐकलंय. आज मायलेकाची भेट झाली याचा मलाही खूप आनंद झाला आहे. बाळाबाई आणि कृष्णा एकमेकींना घट्ट मिठी मारतात. दोघेही खूप खुश असतात. कृष्णाला सुद्धा बाळाबाईच्या रूपात आपल्या आईची माया मिळत असते. दोघेही एकमेकींच्या मिठीत थोड्या क्षण विसावतात. दोघींच्याही डोळ्यात पाणी असतं. आणि मग बाळाबाई कृष्णाचे हात हातात घेते आणि म्हणते, कृष्णे, आज जे काही झालंय ना, ते फक्त तुझ्यामुळे झालंय. आज माझा लेक मला परत मिळालाय फक्त तुझ्यामुळे. तर कृष्णा उत्तर देते, पण माझ्यामुळे दुरावला सुद्धा गेला होता ना. बाळाबाई म्हणते, नाही कृष्णा, माझा लेक तुझ्यामुळे दुरावला गेला नव्हता. ती माझी चूक होती. माझ्यामुळे हे सगळं घडलं होतं. स्वतःला दोष देऊ नको. आणि ही माझ्या पापांची फळं आहेत जी मला भोगावी लागली, मला चाखावी लागली. पण आता हळूहळू या सगळ्या गोष्टी मागे पडत चालल्यात. माझ्या दुष्यंतने मला स्वीकारलंय, मला आई अशी हाक मारली. तुला खरं सांगू, मला किती आनंद झाला आहे, मला खूप आनंद झाला आहे. हे पाहून कृष्णासुद्धा खुश होते. बाळाबाई म्हणते, मला कधी कधी असं वाटायचं की माझं संपूर्ण आयुष्य असं प्रायश्चित्त करण्यातच जाणार. माझ्या लेकाचा कधीच माझ्यावर विश्वास बसणार नाही की मी बदलली आहे, सुधारली आहे, चांगुलपणाच्या वाटेवर चालली आहे, मी नाटक करते असंच त्याला आयुष्यभर वाटत राहील असं मला वाटायचं. पण तसं नाही आहे. माझ्या लेकाला कळलं आहे की मी सुधारली आहे आणि आज त्याने माझी हिंमत वाढवली. मला समजवण्यासाठी तो आला होता,
तुला खरं सांगू, मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला आहे. आणि बाळजाबाईच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून कृष्णा खूप खुश होते. बाळजाबाईकडे एकटक पाहतच राहते. बाळजाबाई विचारते, काय झालं, काय पाहते माझ्याकडे अशी? तर कृष्णा तिला सांगते, एका आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतीये. जेव्हा आईपासून तिचं लेकरू दुरावलं जातं तेव्हा ती किती दुःखी असते हे सुद्धा मी तुमच्या चेहऱ्यावर पाहिलं आहे. आणि आज तेच लेकरू आईला परत मिळाल्यावर आईला किती आनंद होतो ते सुद्धा मी तुमच्या चेहऱ्यावर पाहतीये. कृष्णा खूप खुश असते. बाळजाबाई ही सुद्धा खूप खुश असते. बाळजाबाई कृष्णाचे हात आपल्या हातात घेते. कृष्णा तिचे अश्रू पुसते. या दोघी खरंच खूप खुश असतात. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि सकाळी सकाळी पूजा किचनमध्ये सगळ्यांसाठी चहा बनवत असते. तेवढ्यात जयकांत तेथे येतो. पूजा त्याला पाहून तोंड वाकडं करते आणि जयकांत हा चहाचा सुवास घेतो आणि म्हणतो, सकाळी सकाळी चहा उकळायला आहे पण त्याच्यामध्ये आल्याचा वास येत नाहीये, फक्त मला तर वेगळाच वास येतोय. तर पूजा चिडून म्हणते, नाही टाकलं मी आलाच, बिन आल्याचा चहा प्यावा लागेल, प्यायचा तर पी, नाही तर नको पिऊ. तर जयकांत म्हणतो, कसं आहे ना पूजा मॅडम, तुम्ही ना या घरात मोलकरीण आहात आणि मोलकरणीने एवढा आवाज चढवलेला चालत नाही आमच्या घरात. पूजा जयकांतकडे रागारागाने पाहते आणि जयकांत म्हणतो, पण मला एक गोष्ट आवडली. मला असं वाटलं की काल तुला माझी मदत लागेल, तू माझी मदत मागशील, पण माझी मदत न घेतल्याशिवायच तू सगळं काही करून दाखवलं. पूजा जयकांतकडे आश्चर्याने पाहते आणि जयकांत तिला सांगतो, एवढं आश्चर्याने पाहायची गरज नाही आहे. तुला काय वाटलं, तू या घरातील सगळ्यांना येड्यात काढशील, अख्ख्या गावाला येड्यात काढशील, पण या जयकांत शेठला येड्यात काढणं एवढं सोपं नाही आहे. मी ना दिवसभर टाईमपास करत हिंडत राहतो असं तुला वाटत असेल. खरं सांगायचं तर ते खरंच आहे. पण मी फक्त टाईमपास करत नाही, कोण कुठं जातं, कोण कोणाला भेटतं, कोण काय कटकारस्थान करतं, हे सगळं मला माहिती आहे. पूजा खूप घाबरते, त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते आणि जयकांत तिला म्हणतो, तुला काय वाटतं, काल रात्री तू त्या सेवाभावी संस्थेच्या बायकांना घरी बोलवलं, त्यांच्या कर्वे बाळजाबाईचा अपमान केला, हे मला कळणार नाही. पूजाला जबर धक्का बसतो. पूजा म्हणते, ए काही पण बोलू नको, मी कशाला त्या बायकांना बोलवेल, मी असं काही केलेलं नाही आहे. जयकांत म्हणतो, हो का, फोटो दाखवू का, त्या बाईला तू भेटताना तिला पैसे देतानाचे फोटो माझ्याकडे आहेत, तुला हवे असतील तर मी तुला ते दाखवू शकतो. हे ऐकून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते. पूजाला जबर धक्का बसतो आणि जयकांत म्हणतो, कसं आहे ना, हे पुरावे मी दुष्यंत आणि कृष्णाला सुद्धा दाखवू शकतो आणि मग तुझं काय होईल याचा विचार तूच केलेला बरा. पूजाचा विश्वासच बसत नाही की जयकांतला सगळं समजलंय आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आणि एकूणच आता पूजा ही चांगलीच अडकली आहे. जयकांतने तिला कात्रीत पकडलं आहे. मग पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही दुष्यंतला म्हणेल, दुष्यंत सरकार, माझ्या डोक्यात आहे ना एक वेगळीच आयडिया येते. दुष्यंत विचारेल काय, तर कृष्णा म्हणेल, आता सगळं काही स्थिर स्थावर झालंय, बाळजाबाईंवर तुमचा सुद्धा विश्वास बसलाय आणि आबांचा सुद्धा, आणि दुर्दैवाने आता अनुसूया सासूबाई सुद्धा या जगात नाहीये. मग आपण बाळजाबाई आणि आबांचं लग्नाचा विचार केला तर? हे ऐकून दुष्यंतला आश्चर्य वाटेल. आणि दुसरीकडे जयकांतला चहा द्यायला पूजा त्याच्या रूममध्ये येईल आणि जयकांत म्हणेल, माझं तर असंच स्वप्न होतं की माझी बायको बनल्यावर रोज सकाळी तू माझ्यासाठी असा गरमागरम चहा घेऊन येशील, पण तू माझी नाही झाली, त्या समोरची झाली. तर पूजा म्हणेल, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये, मला तुझ्याकडून आतली बातमी पाहिजे, तर तुला खूप काही मिळू शकतं. हे ऐकून जयकांतला आश्चर्य वाटणार. जयकांत विचारेल, आतली बातमी म्हणजे? आणि पूजा त्याला सांगणार की तू दुष्यंत आणि कृष्णाचा विश्वास कमावलाय, मला त्यांची त्यांची काय प्लॅनिंग सुरू आहे ती आतली बातमी हवी आहे. मला फक्त बाळजाबाई विरुद्ध एक पुरावा हवा आहे आणि जर बाळजाबाई विरुद्ध एक पुरावा मला सापडला ना, तर सगळ्या गावात पावसाशिवाय मी महापूर आणेल आणि बाळजाबाईची काय अवस्था करेल ना, हे तू पाहतच राहा. जयकांत यासाठी तयार होणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.